एकदा महाराष्ट्रात संत मंडळी जमली होती. जमलेल्या तरुण भक्त मंडळींची परीक्षा पाहण्यास मुक्ताबाईने गोरा कुंभाराला सुचविले. नामदेवांना अभिमान वाटत होता की मी देवाचा आवडता भक्त आहे व देव माझ्याशी बोलतोही. गोरा कुंभार प्रत्येकाच्या डोक्यावर थापटी मारून परीक्षा करू लागले. त्यांनी नामदेवाच्याही डोक्यावर थापटी मारली. नामदेव तोंडाने तर काही बोलले नाहीत, पण त्यांचे गाल मात्र फुगले. दुसऱ्या भक्तांच्या चेहऱ्यावर मात्र काही फरक पडला नाही. गोऱ्या कुंभाराने निर्णय दिला, सर्वांची भांडी पक्की आहेत, परंतु हा नामदेव मात्र कच्चा आहे. हे ऐकून नामदेव संतापून म्हणाले, तुमचेच डोके कच्चे आहे, तुम्हाला शिक्षणाची गरज आहे. नामदेव नंतर विठ्ठलाजवळ गेले व त्यांनी झालेली सर्व हकीकत विठ्ठलाला सांगितली. तेव्हा विठ्ठल म्हणाले, नामदेवा, जर मुक्ताबाई व गोरोबा म्हणतात की तुझे भांडे कच्चे आहे, तर तू खरोखरच कच्चा असला पाहिजेस. नामदेवा, तुला अजून सर्व व्यापक ब्रह्माचा साक्षात्कार झालेला नाही. याचे कारण असे की तू अजून गुरु केला नाहीस. तू मंगळवेढ्यात राहणाऱ्या माझ्या विसोबा खेचर नावाच्या भक्ताकडे जा, तो तुला ज्ञान देईल. नामदेव विसोबा खेचरांना शोधत शोधत एका शिवमंदिरात आले. तेथे पाहिले तो विसोबा खेचर शिवलिंगावर पाय ठेवून झोपले होते. विसोबाने पूर्वीच जाणले होते की नामदेव आपल्याकडे येत आहे, म्हणून नामदेवाला शिकवण्यासाठीच त्याने शिवलिंगावर पाय ठेवले होते. नामदेव विसोबाला म्हणाले, शिव शिव, शिवलिंगावर पाय, उठा पाहू आधी. तेव्हा विसोबा नामदेवांना म्हणाले, नामदेवा, तूच माझे पाय उचलून जेथे शंकराचे अस्तित्व नाही अशा जागी ठेव. नामदेवांनी पिंडीवरून विसोबांचे पाय उचलून दुसरीकडे ठेवले, पण जेथे जेथे नामदेव त्यांचे पाय ठेवी तसे तेथे तेथे शिवलिंग प्रकट होत असे. अशा प्रकारे तो सर्व गाभारा शिवलिंगाने भरला गेला. ते पाहून नामदेवांना आश्चर्य वाटले. विसोबा त्यांना म्हणाले, नामदेवा, अजून तू कच्चाच आहेस. तू अजूनही सर्वत्र ईश्वराला पाहू शकत नाहीस. जगात ईश्वर सूक्ष्म रूपाने सर्वत्र व्याप्त आहे. याप्रमाणे जेव्हा भक्ती व ज्ञान यांचे ऐक्य साधले, तेव्हा नामदेव सर्वांमध्ये व सर्वत्र ईश्वराचे दर्शन करू लागला. ज्ञानप्राप्तीनंतर नामदेव परत निघाले. परत येताना ते एका वृक्षाखाली थांबले व भोजनाची तयारी करू लागले. इतक्यात एका कुत्र्याने एक पोळी तोंडात धरून तो पळू लागला. आज त्या कुत्र्यातही नामदेवांना देवदर्शन घडले. पोळी कोरडी होती म्हणून ते तूप घेऊन त्या कुत्र्यामागे धावले व म्हणाले, अरे थांब, ती पोळी कोरडी आहे, मी तुला तूप लावून देतो. बालपणी देवाला दहीभाताचा नैवेद्य आग्रहाने खाऊ घालणाऱ्या नामदेवाने पंजाबातून सुरुवात करून भारत भ्रमण करून अभंग कीर्तनाद्वारे भागवताचा प्रसार केला, भक्तिमार्गाचा प्रसार केला. अमृता आहुनी गोड नाम तुझे देवा, गातो आवडीने गोड तुझे नाम. नामाचा गजर गरजे भीमा तीर, आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी. अशा अनेक अभंगाने जनसामान्यात त्यांनी भक्तीचा मळा फुलविला.